ब्लू डायमंड वरणगाव संघाने आपला एक खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे. ब्लू डायमंड वरणगाव प्रतीक सुकले आपला एक खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे. स्कोररला नावं माहीत नाहीयेत. चेंडू हवेत, कॅचची कॉल आहे आणि संदेश सुरवाळे यांनी चांगला झेल टिपलेला आहे. संकेत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याद्वारे प्रायोजित MCC HCC मारूळ तालुका यावल प्रथम पारितोषिक 71,000 रुपये, दुसरं पारितोषिक 31,000 रुपये आणि तिसरं पारितोषिक 15,000 रुपये. एंट्री फी 8100, 8,100 रुपये एंट्री फी असेल आणि ही स्पर्धा मारूळ येथे सुरू होईल 15/12/2024 पासून आणि फक्त 16 संघांना प्रवेश. कैसरभाई आणि सिद्दीक आणि इंतेसाब तंजील खान यांच्याशी आपण प्रवेश फीसाठी संपर्क साधू शकतो. तर लिमिटेड जागा आहेत, लवकरात लवकर आपलं नाव या स्पर्धेत टाकायचंय. SCC मारूळ तालुका यावल या ठिकाणी पहिलं पारितोषिक 71,000 रुपये, दुसरं पारितोषिक 31,000 रुपये आणि तिसरं पारितोषिक 15,000 रुपये. तर नक्कीच 8,100 रुपये एंट्री फी असेल. लवकरात लवकर आपलं नाव आपण या ठिकाणी नोंदवायचंय. हेमंत बेहरे पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. हेमंत बेहरे जळगाव एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात, परंतु कौतुक करावं लागेल संदेश सुरवाडे यांचं, ज्यांनी अतिशय उत्कृष्ट झेल टिपलेला आहे. एक चांगला रनिंग कॅच संदेश सुरवाडे यांनी टिपलेला आहे. ब्ल्यू डायमंड वरणगाव पुढे सरसावत मोठा फटका खेळलेला आहे. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार षटकार आलेला आहे. या डावातला पहिला षटकार आलेला आहे तो राजदीप यांच्या बॅटमधून पहिला षटकार आलेला आहे. चला, हेमंत बेहरे यांचा या षटकातला 5वा चेंडू असेल. 8 धावा त्यांनी दिलेल्या आहेत, परंतु एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. राजदीप सामना करतील हेमंत बेहरे यांचा. यावेळेस बॅटची कड घेतलेली आहे. थर्डमॅनच्या दिशेने वेगाने जातोय चेंडू. प्रणय पाटील आणि वकार या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. प्रणयने आपल्या पायाने या चेंडूची गती कमी केली. वकारने हा चेंडू उचलून यष्टीरक्षकाकडे परत केला. तोपर्यंत 2 धावा मिळालेल्या आहे.
प्रणय पाटीलचा हा चांगला चेंडू यष्टीचित करण्याची संधी हुकलेली आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. जोरदार अपील केलेली आहे, परंतु हा चेंडू शरीरावर आदळून हवेत गेलेला होता. हलकीची अपील केलेली होती, एक चान्स घेऊन बघितलेला होता खेळाडूंनी, परंतु पंचांनी सांगितलं की हा चेंडू हाताला लागलेला आहे, त्यामुळे निर्धाव चेंडू. डॉट बॉल. प्रणय पाटीलच्या या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने आलेला होता. एक धाव मिळालेली आहे. आता स्ट्राईकला असतील राजदीप. जाकीर यांनी एक धाव घेतलेली आहे. प्रणयचा पुढचा चेंडू. या स्पर्धेत आजच्या दिवशी हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज आहे प्रणय पाटील. पुन्हा एकदा चेंडू हवेत. हेमंत बेहरे उड्या मारून या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू सरळ गेलेला आहे वकारकडे. ओ, शॉर्ट ऑफ लेन चेंडू. गतीत परिवर्तन केलेलं होतं आणि या परिवर्तनाला ओळखून इम्प्रोवाइज केलेलं आहे. षटकार ठोकलेला आहे थर्डमॅनच्या दिशेने. तर या ठिकाणी गतीत परिवर्तन केलेलं होतं. कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, ऑफ कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाने बघितलं की गती कमी आहे, बॅकफुटवर जाऊन इम्प्रोवाइज केलेलं या फटक्याला आणि षटकार खेचलेला आहे. आणि क्रीजच्या खोलीत जाऊन खेळलेला हा फटका होता. तर चौकार आलेला आहे. षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, 1 गडी बाद. हेमंत बेहरे आता गोलंदाजीला आलेले आहेत. तिसरं षटक आणि आपलं वैयक्तिक दुसरं. पहिल्या षटकात 10 धावा देत त्यांनी 1 गडी बाद केलेला होता. तर हेमंत बेहरे यांनी राजदीप याच्यासाठी कशा पद्धतीने फील्ड सेट केलेली आपण बघूया. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर, एक काउस कॉर्नर आणि एक डीप स्क्वेअर लेग. ओ, या ठिकाणी वाईड चेंडू. तर सर्कलच्या आत एक शॉर्ट कव्हर आपण बघू शकतो. त्यानंतर एक शॉट थर्डमॅन.
एक डीप गली आणि एक शॉर्ट फाईन लेग. हेमंतच्या या चेंडूच्या पिच पर्यंत जाऊन टोलवलेला हा फटका फसलेला आहे. चेंडू सरळ गेलेला आहे लॉंग ऑफ सीमारेषेवर उभे असलेल्या खेळाडूच्या हातात. शिवम यांनी झेल घेतलेला आहे. हेमंत बेहरे आपलं वैयक्तिक दुसरा फलंदाज तंबूत परतवत आहेत आणि दुसरा गडी बाद झालेला आहे तो ब्लू डायमंड वरणगाव या संघाचा. तर ओम साई क्रिकेट क्लब जामनेर यांच्याद्वारे अजून एक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. खन्ना फेमेक्स या चेंडूवर डे नाईट क्रिकेट स्पर्धा असेल. पारितोषिक असेल पहिलं 1,00,000 रुपये रोख आणि एक आकर्षक चषक आणि दुसरं पारितोषिक असेल 51,000 रुपयाचं रोख आणि एक आकर्षक चषक. तर नक्कीच ओम साई क्रिकेट क्लब जामनेर यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या नावाची नोंदणी या ठिकाणी करू शकतात. लीग पद्धतीने हे सामने खेळवले जातील आणि सिमेंट विकेटवर हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रतीक सुकले नवीन फलंदाज आता मैदानात. तर ही जी डे नाईट क्रिकेट स्पर्धा होईल खन्ना फेमेक्स बॉलर ओ वेगवान चेंडू ही जामनेर क्रिकेटच्या इतिहासात पहिली डे नाईट क्रिकेट स्पर्धा असेल. ओ इनसाइड एज आणि बोल्ड झालेले तिसरा गडी बाद झालेला आहे तो ब्लू डायमंड वरणगाव संघाचा. आणि आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगरचे काही स्टार खेळाडू मैदानात थोडस खेळाचा आनंद घेताना. देवांग सोनार आलेले होते आणि देवांग सोनार यांना शिवम याने झेल बाद केलेलं आहे. हेमंत बेहरे वैयक्तिक चौथा गडी बाद करतोय. 23 धावांवर 4 गडी बाद झालेले आहेत ब्लू डायमंड संघाचे. कल्पेश आलेले नवीन फलंदाज हेमंत बेहरे यांची जागा हेमंत बेहरे यांचा सामना करतील कल्पेश. 4 गडी बाद केलेले हेमंतने
आणि हेमंतचा हा जो चेंडू असेल हा असेल हॅट्रिक बॉल. तर हेमंत बेरे हॅट्रिक घेता का? हो, ऑफस्टॉपच्या बाहेर वेगवान चेंडू, षटक संपलेलं आहे, हॅट्रिक मिस झालेली आहे, परंतु सुरेख गोलंदाजी केलेली आहे हेमंतने. आपल्या 2 षटकात केवळ 11 धावा दिलेल्या आहेत आणि 4 महत्त्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेर छेडखानी करण्याचा प्रयत्न होता कल्पेशचा, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क झालेला नाहीये. वकार शेख आलेले आहेत गोलंदाज आणि वकार यांचा सामना करतील जाकीर. चला, वेळेचं भान ठेवायचंय मित्रांनो. ओ, ड्राईव्ह केलेला आहे अलॉंग द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात केलेली आहे वकार शेखने. पहिले 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा वकार लॅपटॉप हाऊस गोलंदाजी एंड कडून गोलंदाजी करताना. यावेळेस हलक्या हाताने खेळलेला आहे, एकाच धावेसाठी खेळलेला फटका. राईट अमोर द विकेट, फुल टॉस चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका, मिसफिल्ड आणि हा चौकार. फुल टॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलेला होता, परंतु या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे मिळालेला आहे चौकार. या चौकाराच्या मदतीने ब्ल्यू डायमंड वरणगाव संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचलेली आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे, चेंडू हवेत आणि सरळ हातात. प्रणय पाटील यांनी चांगला झेल घेतलेला आहे. 5वा गडी बाद झालेला आहे ब्ल्यू डायमंड वरणगाव संघाचा. प्रणय पाटील यांनी चांगला रनिंग कॅच या ठिकाणी टिपलेला आहे. वकार शेख यांना सफलता मिळते. नवीन फलंदाज आता मैदानात येत आहेत, प्रांजल. वकारचा सामना करतील प्रांजल. किफायती मारा केलेला आहे वकारने. या षटकात केवळ 5 चेंडूत 5 धावा दिलेल्या आहेत. तर प्रांजल सामना करतील वकारचा. षटकातला हा शेवटचा चेंडू. चेंडू पायावर आदळलेला आहे, 1 धाव मिळते. लेगबाईचा इशारा आलेला आहे. या एका धावेने षटकाची होते समाप्ती.
4 षटकांच्या समाप्तीनंतर ब्लू डायमंड संघाची धावसंख्या 29 धावा, 5 गडी बाद. महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर विरुद्ध स्पार्टन क्रिकेट क्लब जामनेर. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. स्पार्टन क्रिकेट क्लब जामनेर विरुद्ध महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. पाचवं षटक घेऊन आलेले शिवम आणि शिवम यांचा सामना करतील प्रांजल. ओ डॉट बॉलने शिवम आपल्या पहिल्या षटकाची सुरुवात करतोय. निर्धाव चेंडू आणि कौतुक करावं लागेल या ठिकाणी शिवशक्ती फैजपूरच्या गोलंदाजाचं. अतिशय उत्कृष्ट लाईन आणि लेंथने मारा केलेला आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका. प्रणय पाटील या चेंडूला अडवतोय. एक धाव मिळते. धावसंख्या 30 धावा, 5 गडी बाद. यावेळेस सरळ बॅटने या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेकडे हा चेंडू चाललाय. षटकार मिळेल. जाकीरच्या बॅटमधून आलेला आहे हा उत्तुंग षटकार. या स्लॉट मधल्या चेंडूला सरळ बॅटने लॉंग ऑन सीमारेषेकडे लॉफ्ट केलेला आहे आणि हा आलेला आहे मॅक्झिमम सुपर 6 षटकार. 36 धावा, 5 गडी बाद. शिवम यांचा पुढचा चेंडू. सामना करतील जाकीर. हेमंत बेहरे यांनी या चेंडूला अडवलेलं आहे. ऑन साइडला टोलवलेला फटका. मिड विकेटच्या दिशेने एक धाव मिळते. स्ट्राइक रोटेट करतोय जाकीर. जाकीर स्ट्राइकला आलेले, प्रांजल नॉन स्ट्राइकला. ऑन साइडला खेळलेला फटका. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय, परत करतोय. दरम्यान एक धाव मिळते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर ब्लू डायमंड वरणगाव संघाची धावसंख्या 39 धावा झालेली आहे. 5 गडी बाद.
षटकार आलेला आहे. वकार शेख आलेले गोलंदाजीला आणि पहिल्या चेंडूवर आखूट टप्प्याचा चेंडू होता बॅकफुटवर. हॅलो 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 हॅलो. नवीन फलंदाज विक्की आलेले आहेत. एक धाव मिळालेली आहे. आणि 50 धावा झालेल्या आहेत ब्लू डायमंड वरणगाव संघाच्या. आणि नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय मी स्पार्टन क्रिकेट क्लब जामनेरच्या कर्णधाराला आणि महाराणा KKR छत्रपती संभाजीनगरच्या कर्णधाराला. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस का बॉसचे प्रायोजक आहेत सुमित भाऊ जोशी, SJ ग्रुपचे संस्थापक आणि समाजसेवक. तर या षटकातला शेवटचा चेंडू असेल वकार शेख यांचा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत आणि हा षटकार असेल. संदेश सुरवाडे फक्त दर्शकाची भूमिका घेताना दिसलेले आहेत आणि या षटकाराच्या मदतीने 57 धावा झालेल्या आहेत ब्लू डायमंड वरणगाव संघाच्या. आणि 58 धावांचं लक्ष्य असेल शिवशक्ती फैजपूर संघासमोर. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे, लगेच सामना सुरू करायचा आहे. हॅलो. वरणगाव संघाने लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. वरणगाव संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. लवकर करा, सहकार्य करा, कारण की आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे. पुढील सामन्यांचे दोघं कर्णधार यांना विनंती आहे की लवकर टॉस साठी यायचंय. स्पार्टन संघाचे कर्णधार आणि महाराणा KKR संघाचे कर्णधार दोघांना विनंती आहे की टॉस साठी यायचंय लवकर. लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय.
जमलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं ओम साई क्रिकेट क्लब जामनेर यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. काल जो सामना झाला महाकाल वर्सेस बुलढाणा, त्यामध्ये जो अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली ती जमील शेख, त्याचा जो कव्हरचा शॉट होता तो अजूनही भरपूर चर्चेचा विषय बनलेला आहे. आणि डॉक्टर साहेब सनी यांनी त्यांना 1100 रुपये आज रोख द्यायचं इथे ठरवलेलं आहे. तर जमील शेख जिथे असतील त्याने आपलं रोख पारितोषिक घेऊन जायचं आहे. जमील शेख 1100 रुपये रोख पारितोषिक घेऊन जायचं आहे. लवकर मॅच चालू करायची आहे. स्ट्राइकला येतो अन्सार, नॉन स्ट्राइकला तो मोईन. बॉलर नेम देवांश. देवान पहिला षटक घेऊन आला तो देवान. स्ट्राइकला येतो मनसूम. बघूया आता मनसूम देवांचा कसा समाचार घेतो तो. पहिला षटक, पहिला चेंडू. वाह, उचलून खेळलेला आहे, हवेमध्ये आहे. बघूया आणि पहिल्या चेंडू मध्ये इथे मला असं वाटलं की समाचार घेतील, पण तो गोलंदाज देवांश त्यानेच बॅटमनचा चांगल्यारीत्या समाचार घेतला. वाह, याला म्हणता स्पोर्टमॅनशिप. दोघेही बॅटमन बॉलर अतिशय उत्साहामध्ये. मनसूमची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो भरत. जो परत गेला त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय भरत. वाह, सुंदर. वाह, अतिशय देवांशने असा तिकट मारा करला. जसा भरत आला तसा परत गेला. आणि इथे 1100 रुपये रोख पारितोषिक जमील शेख यांनी घ्यायचंय. फोन पे नंबर सांगून द्या, जाऊ द्या. भरतची जागा भरून काढण्यासाठी आलाय जो शिवम. अतिशय रोमांचक असा सामना.
अतिशय तिखट असा मारा करतोय तो देवांश. विकेटने सुरुवात केली ती आपल्या गोलंदाजीची देवांशने. विकेट पहिल्या चेंडूमध्ये, दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट, तिसरा चेंडू डॉट, चौथा रिवर्स. अतिशय सुंदर 4 धावा. 4 धावाने आपलं ते खातं उघडलेलं आहे ते शिवमने. मान्य सतीश माळी सर जिथे कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजकडे यायचंय. सतीश माळी सर स्टेजकडे यायचंय. या सर या. ऑफ साइडला केलेला हा ड्राईव्ह शिवमच्या बॅटमधून आलेला आहे सिंगल आणि 5 धावा झालेल्या आहेत शिवशक्ती फैजपूर संघाच्या. ब्ल्यू डायमंड वरणगावचा संघ गोलंदाजी करतोय. देवांगने 5 धावा देत 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत आणि आपल्या संघाला कमबॅक करण्याची एक संधी दिलेली आहे. पुढचा चेंडू असेल देवांगचा. या षटकातला शेवटचा सामना करतील मोईन. डावखुरे फलंदाज आहेत मोईन आणि तुफानी फलंदाजीसाठी ओळखले जातात. चला वेळेचं भान ठेवायचं आहे मित्रांनो. थंडीमुळे अंधार लवकर पडतो. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. ओ इनसाइड एज आणि निर्धाव चेंडूने हे षटक समाप्त होते. जोरदार अपील होते. चला फलंदाज सुरक्षित असेल. बेनिफिट ऑफ डाऊट. संशयाचा फायदा या ठिकाणी फलंदाजाला झालेला आहे. डॉट बॉल. षटक समाप्त झालेलं आहे.
शिवशक्ती फैजपूर संघाची पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली 5 धावा. प्रतीक सुकले आता गोलंदाजीला आलेले आणि प्रतीक यांचा सामना करतील शिवम. प्रतीक सुकले चपळाईने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवतोय. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय प्रतीक सुकले. पहिले 2 चेंडू आणि पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव आलेली नाहीये. पुढे सरसावत मोठा फटका. फबलिंग झालेली आहे परंतु एक धाव मिळते. मिड ऑफ च्या क्षेत्रात गेलेला हा फटका आणि आता मोईन डावखुरे फलंदाज स्ट्राईकला असतील आणि मोईन सामना करतील प्रतीक सुकले यांचा. यावेळेस पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाने बघितलं की फलंदाज पुढे येतोय. थोडीशी शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी केलेली आहे. हलक्या हाताने खेळून एक धाव पूर्ण केलेली आहे मोईनने. 7 धावा झालेल्या आहे शिवशक्ती फैजपूर संघाच्या. यावेळेस इम्प्रोवाइज केलेला आहे चेंडू हवेत आणि परतावा लागेल. तिसरा गडी बाद होतोय शिवशक्ती फैजपूर संघाचा. प्रतीक सुकले यांनी बळी मिळवलेला आहे. आपण बघू शकतो कशा पद्धतीने या चेंडूला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केलेला होता. बॅटची कड घेऊन चेंडू उंच उडाला. लोकेश यांनी चांगला झेल टिपलेला आहे. सात धावा आणि 3 गडी बाद. डॉट बॉल आणि डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 7 धावा 3 गडी बाद शिवशक्ती फैजपूर संघाच्या झालेल्या आहेत. 4 षटकांमध्ये आता 51 धावांची आवश्यकता असेल शिवशक्ती फैजपूर संघाला.
मोईन सामना करतील देवांगचा. देवांग सोनार डावखुरे मध्यम तेज गतीचे गोलंदाज टिच्चून मारा करतायत. पहिल्या षटकात त्यांनी 5 धावा देत 2 गडी बाद केलेले होते. या चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलेला आहे आणि लॉंग ऑफवर झेल टिपलेला आहे. जाकीर यांनी झेल टिपलेला आहे आणि तिसरा गडी बाद केलेला आहे देवांगने. मोईन कॉट जाकीर बोल्ड देवांग. 7 धावा आणि 4 गडी बाद झालेले आहेत. महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर विरुद्ध स्पार्टन क्रिकेट क्लब जामनेर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. हा शेवटचा जो सामना असेल हा 5 षटकांचा असेल. 5 षटकांचा सामना असेल. बाकीचे नियम आपल्याला आयोजक सांगतीलच. ओ चतुराईने या चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर केलेला आहे. अब्रारने चौकार वसूल केलेला आहे. बऱ्याच वेळानंतर मोठा फटका बघायला मिळालेला आहे अब्रारच्या बॅटमधून. अब्रारने ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर केलेला आहे. 11 धावा झालेल्या आहेत. यावेळेस कव्हर क्षेत्रात खेळलेला फटका वेगवान 2 धावा घेतलेल्या आहेत संदेशने. या 2 धावांच्या मदतीने 13 धावा झालेल्या आहेत. स्पार्टन संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. यावेळेस मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने सरळ हातात चेंडू गेलेला आहे. मोईनला परतावा लागेल. माफ करा अब्रारला परतावा लागेल. झेल घेतलेला आहे. प्रांजलने चांगला झेल टिपलेला आहे आणि अब्रार आता तंबूत परततोय. देवांगने आपल्या 1.4 षटकात 11 धावा खर्च करत 4 महत्वपूर्ण गडी बाद करत शिवशक्ती फैजपूरच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडण्याचं काम केलेलं आहे. ओ वेगवान चेंडू देवांग सोनार उत्तम गती आणि चांगल्या स्पॉटवर चेंडू डिलिव्हर करतायत. फलंदाजाला अतिरिक्त संधी देत नाहीयेत मोठे फटके खेळण्याची. 5 गडी बाद 13 धावा झालेल्या आहे शिवशक्ती फैजपूर संघाच्या.
यावेळेस सरळ मिड विकेटच्या सीमारेषेवर टिपला गेलेला आहे वकार यांचा झेल. रुपेश यांनी झेल घेतलेला आहे आणि देवांग यांनी पंजा खोललेला आहे. 11 धावात 5 गडी बाद केलेले आहेत. ब्लू डायमंड फैजपूर, माफ करा, ब्लू डायमंड वरणगाव या संघाचे स्पॉन्सर्स आहेत विक्रम रंधे, ब्लू डायमंड संघाचे टीम ओनर. स्पार्टन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर विश्वा आणि संघाला विनंती असेल की फलंदाजीसाठी तयार व्हायचंय. हा सामना संपदाबरोबर विनंती असेल स्पार्टन संघाला की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. विक्रम रंधे अर्थात विक्की रंधे हे ब्लू डायमंड संघाचे प्रायोजक आहेत आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. जळगावात एक क्रिकेट स्पर्धा भरते, बुद्धिस्ट क्रिकेट लीग. त्या क्रिकेट लीगचे ते आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य आहेत. संदेश सुरवाडे स्ट्राईकला असतील. प्रतीक सुकले यांचा पुढचा चेंडू असेल. आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या षटकात त्यांनी केवळ 2 धावा देत 1 गडी बाद केलेला होता, किफायती मारा केलेला होता. प्रतीकचा पुढचा चेंडू सरळ बॅटने टोलवलेला फटका साइड स्क्रीन कडे जातोय आणि हा लॉंग ऑफ कडे चौकार. चेंडूने गिरकी घेतलेली आहे. क्षेत्ररक्षकाला चकमा देत हा चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. आणि आता संघाच्या जिंकण्याचं आणि हारण्याचं समीकरण या जोडीवर अवलंबून असेल, कारण की किरण कोळी आणि संदेश सुरवाडे दोन्हीही अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखले जातात. यावेळेस फटका उंच गेलेला आहे आणि बघूया खूप दूर षटकार, उत्तुंग उंच गगनचुंबी षटकार संदेश सुरवाडेच्या बॅटमधून. शॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार खेचलेला आहे संदेशने. 23 धावा झालेल्या आहेत. 16 चेंडूंमध्ये 35 ची आवश्यकता. यावेळेस काउस कॉर्नर कडे मिड विकेटचा खेळाडू या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. मिसफिल्ड होते आणि या मिसफिल्ड परवडणाऱ्या नाहीयेत. संदेश सुरवाडे चांगली फलंदाजी करतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 27 धावा. फिक्स नामदार चषक 2024-25 शिवशक्ती फैजपूर विरुद्ध ब्लू डायमंड या 2 संघांच्या दरम्यान उपउपांत्य फेरीचा हा सामना. बॅटची कड घेऊन चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतायत. चांगला रिस्पॉन्स केलेला आहे त्या ठिकाणी किरण कोळी यांनी. 14 चेंडूंमध्ये 30 ची आवश्यकता. या षटकातले अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. किरण कोळी जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात आणि खूप उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखले जातात. यावेळेस हा फटका इतका सुंदररित्या कनेक्ट केलेला आहे आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर या चेंडूला टोलवून दिलेला आहे किरण कोळी. आपल्याला जर माहिती नसेल तर सांगतो की किरण कोळी यांच्या नावावर एक अनोखा रेकॉर्ड आहे जळगावच्या शिवतीर्थ क्रिकेट मैदानावर. लागोपाठ 8 चेंडूंमध्ये 8 षटकार ठोकलेले आहेत किरण कोळी यांनी. आणि आता षटकारांची आवश्यकता आहे संघाला जिंकवण्यासाठी. 34 धावा झालेल्या आहेत. 13 चेंडूंमध्ये 24 ची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला संपर्क. यावेळेस चेंडू दूर 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 खूप दूर षटकार आलेला आहे किरण कोळीच्या बॅटमधून आणि हे मागणं षटक ठरलेलं आहे. प्रतीक सुकलेचं ऑफ्टमच्या बाहेरच्या चेंडूला ताकदीने खेचलेलं आहे.
खूप ताकद या ठिकाणी लावण्यात आलेली होती या फटक्याच्या मागे आणि फटका गेलेला आहे खूप दूर. षटकार आलेला आहे आणि आता 12 चेंडूंमध्ये 18ची आवश्यकता. या षटकात 27 धावा आलेल्या आहेत आणि या षटकामुळे हा सामना आता शिवशक्ती फैजपूरच्या बाजूला झुकताना दिसतोय. फिक्स नामदार चषक 2024-25. प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये. दुसरं पारितोषिक 50,000. पहिलं पारितोषिक 1,11,111 तर दुसरं पारितोषिक 55,555 रुपये. विजेत्या आणि उपविजेत्या संघाला चषक दिले जातील, सोबतच काही वैयक्तिक पारितोषिक दिले जातील. प्रांजल आलेले आहेत. वाईड यॉर्कर टाकलेला आहे. उत्कृष्ट लाईन आणि लेंथने टाकलेला हा चेंडू. संदेश सुरवाडे स्ट्राईकला असतील. वाईड यॉर्करने प्रांजलने आपल्या षटकाची सुरुवात केलेली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हो यावेळेस हो झेल होता, परंतु या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल. आत्मघातकी धाव घेण्याच्या नादात संदेश सुरवाडे आता तंबूत परततायत. 7वा गडी बाद झालेला आहे आणि पुन्हा एकदा आता हा सामना वरणगावच्या बाजूला झुकलेला दिसतोय. 2 चेंडू आणि दोन्हीचे चेंडू निर्धाव गेलेले आहेत. त्यात एक गडी धावबाद झालेला आहे. संदेश सुरवाडे यांना तंबूत परतावं लागेल. प्रयत्न चांगला होता त्यांचा नॉन स्ट्राईक एंडला पोहोचण्याचा. हेमंत बेहेरे नवीन फलंदाज आता मैदानात येत आहेत आणि शिवशक्ती फैजपूर संघाला 10 चेंडूंमध्ये 18ची आवश्यकता आहे. किरण कोळी स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला असतील आता नवीन फलंदाज हेमंत बेहेरे. किरण कोळी यांनी 2च चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत आणि दोन्ही चेंडूंवर षटकार लगावलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे. 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 9 चेंडू 17ची आवश्यकता. शिवशक्ती फैजपूर 12 चेंडूंमध्ये 18 धावा हव्या असताना गोलंदाजीला आले प्रांजल आणि प्रांजलने आतापर्यंत 3 चेंडू आणि 3 चेंडूत एकच धाव दिलेली आहे. ती सुद्धा अतिरिक्तची धाव होती, वाईडची धाव होती. राईट अप राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू. चांगला संपर्क झालेला नाहीये. एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव मिळते का? तर नाही मिळणार. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आठ चेंडू आणि 16ची आवश्यकता. हेमंत बेहेरे आता स्ट्राईकला आहेत.
अलॉंग द कार्पेट चांगला फटका. आता किती धावा घेत आहेत. ओ टप्पा पडून गेलेला होता, परंतु या ठिकाणी हा चेंडू अडवता आलेला नाहीये. तर ब्लू डायमंड वरणगाव या संघाने जे 3 चौकार सोडलेले आहेत ते 3 चौकार महागे पडतात की काय असं वाटायला लागलेलं आहे. आणि बघा मिसफिल्डमुळेच हरवू शकतात, कारण की गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षक गोलंदाजाला पाहिजे तशी साथ देत नाहीयेत, वारंवार मिसफिल्ड करतायत. आणि याच गोष्टीला क्रिकेटची अनिश्चितता असं म्हटलं जातं. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. षटकातला हा शेवटचा चेंडू. बघूया या चेंडूवर काय होतंय ते. वाईडचा इशारा आलेला आहे. तर दबाव दबाव आणि फक्त दबाव या ठिकाणी आपल्याला दिसतोय. अलॉंग द कार्पेट एक धाव घेतलेली आहे आणि एकच धाव मिळेल तर षटक संपलेलं आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशक्ती फैजपूर संघाची धावसंख्या 7 गडी बाद 48 धावा झालेली आहे आणि आता 6 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता. वेळेचं भान ठेवायचं. यानंतर अजून एक सामना होणार आहे, दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना. चला वेळेचं भान ठेवायचंय मित्रांनो. शिवशक्ती फैजपूर आणि वरणगाव. तर उद्याचे सामने आपण बघूया. उद्या 2 सेमीफायनल आणि 1 ग्रँड फायनल. 1,11,111 रुपयाचं पारितोषिक असणारी ही जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेपैकी एक. ओ या ठिकाणी फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे आणि बोट उंचावलेलं आहे. पंचांचं 8वा गडी बाद झालेला आहे. कल्पेश गोलंदाजीला आलेले. हेमंत बेहरे कॉट, राजदीप बोल्ड, कल्पेश. आणि आता 5 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. प्रणय पाटील आलेले.
कल्पेशचा पुढचा चेंडू. प्रणय पाटील याने हलक्या हाताने टोलवलेला हा फटका आणि चतुराईने काढलेला हा सिंगल. आणि या सिंगलमुळे आता किरण कोळी स्ट्राईकला असतील. 4 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 9 धावा. तर आता मोठे फटक्याची आवश्यकता असेल. किरण कोळीमध्ये आहे तितका दमखम. तर हा सामना आता कुठेही जाऊ शकतो. 2 गड्यांची आवश्यकता आहे वरणगाव संघाला. ब्लू डायमंड वरणगाव संघ, विक्रम रंधे यांचा हा संघ. तर शिवशक्ती फैजपूर संघाला आता मोठे फटक्याची आवश्यकता. यावेळेस आलेला आहे मोठा फटका किरण कोळीच्या बॅटमधून. षटकार. आणि किरण कोळी यांच्याबद्दल सांगायचं जर झालं तर तितका दमखम ठेवतात ते. ताकदवान खेळाडू आहेत. जळगावमध्ये प्रोफेशनल क्रिकेट लीगच्या मागच्या सत्रात शिवतीर्थ मैदानावर श्री क्रिकेट क्लबने आयोजित केलेली होती प्रोफेशनल क्रिकेट लीग. त्या क्रिकेट स्पर्धेत 8 चेंडूत लागोपाठ 8 षटकार त्यांनी लगावलेले होते. आता तितक्या षटकारांची आवश्यकता नाहीये. आता एकाच षटकाराची आवश्यकता होती आणि तो आलेला आहे. आणि आता 3 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. किरण कोळी यावेळेस हलक्या हाताने खेळलाय. 2 धावा मिळतात का? पहिली घेतलेली आहे, दुसरी मिळेल कारण की क्षेत्ररक्षक खूप दूर. आणि किरण कोळी जर तिसऱ्या धावेसाठी जर तिकडे धावले असते तर तिसरी धाव सुद्धा निघून गेली असती. आणि या ठिकाणी शिवशक्ती फैजपूरचा संघ या सिच्युएशन मधून हा सामना आता हरू शकत नाही. 2 बॉल 1 रन स्कोर लेवल झालेला आहे. आणि कौतुक करावं लागेल किरण कोळी यांचं. एक हरलेला सामना त्यांनी खेचून आणलेला आहे आपल्या संघाकडे. आणि आता जर 2 गडी बाद झाले तर सुपर ओव्हर होऊ शकते.